संजीव सुरू झालं सर. ओके. नमस्कार, मी कपिल पवार. संजीवनी ज्युनियर कॉलेज आणि संजीवनी केबीपी पॉलिटेक्निकने ऑर्गनाइज केलेला ऑनलाईन कोर्स सायबर सिक्युरिटीवरती मिस्टर तन्मय दीक्षित हे एक अवॉर्ड विनर आहे, राष्ट्रपती अवॉर्ड राज्य पुरस्कार यांच्या वतीने आपण हा प्रोग्राम सुरू करत आहोत. मी आभारी आहे आमचे मॅनेजमेंट आदरणीय कोल्हे साहेब, नितीन दादा, अमित दादा, सुमित दादा ज्यांनी हा आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि 10वी व 12वी झालेल्या विद्यार्थ्यांकरता हा कोर्स आपण इथं सुरू करतोय. कोर्सची वैशिष्ट्ये अशी आहे, आपण या सायबर सिक्युरिटी मध्ये कुठले कुठले पॉइंट्स घेणार आहोत. विंडोज ऍडमिनिस्ट्रेशन ट्रिक्स अँड टिप्स, गुगल ट्रिक्स अँड टिप्स, सायबर फोरेन्सिक ट्रिक्स अँड टिप्स, सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन, सायबर सुरक्षा, म्हणजे ऑनलाईन फिशिंग वगैरे हे घोटाळे कसे आपल्याला कमी करता येतील त्या पद्धतीने आपले हे कोर्स मध्ये सगळे मॉड्यूल्स आपण कव्हर करणार आहे. कोर्ससाठी मी तन्मय दीक्षित सरांना सांगतो की या पद्धतीने आपण आपली जी तरुण पिढी आहे जी इंटरनेटच्या सहाय्याने बऱ्याच वेळा काही चुका करून बसते की आपण या प्रकारे कसं त्यांना आपण प्रॉपरली गाईड करू शकतोय, काय केलं पाहिजे, त्यांनी स्वतःला कसं सिक्युअर ठेवलं पाहिजे याबद्दल तुम्ही या कोर्समध्ये सगळं काही सांगा विद्यार्थ्यांना. हा कोर्स रोज आपल्याला सायंकाळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या फेसबुक पेजवरनं लाईव्ह दाखवण्यात येईल. मी तन्मय सरांना विनंती करतो कुठलाही वेळ वाया न जाता त्यांनी सुरू करावा. धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. सर्वप्रथम मी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तसेच सर्व ऑर्गनायझर आणि तसेच सर्व टीमला मी धन्यवाद देतो. आणि आज हा जो आपला आजपासून जो 5 दिवसाचा सायबर सिक्युरिटीचा वर्कशॉप स्टार्ट होतोय तो आपण स्टार्ट करूया सर. सो जर आता कोणी आपले सेशन्स लाईव्ह अटेंड करत असतील तर त्यांच्यासाठी मी काही सर्वप्रथम इन्स्ट्रक्शन देतोय. हा जो आपला सेशन असणार आहे हा सेशन आपलं इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे आणि हे इंटरॅक्टिव्ह जेव्हा सेशन चालू असेल तेव्हा या सेशनच्या खाली जो कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्स वरती तुम्हाला आलेले प्रश्न किंवा तुम्हाला जर कुठल्याही पार्टचे जर विचारायचे असतील तर ते तुम्ही कमेंट करू शकता किंवा प्रश्न विचारू शकता, जेणेकरून आपण तो जो पण टॉपिक शिकतोय त्या टॉपिकच्या वेळेला आपल्याला ते इथे दिसू शकतात. ओके, सो आपण स्टार्ट करायचं आहे सेशन. तुम्ही सगळे इंटरेस्टेड आहात, तुम्ही सगळे इंटरेस्टेड आहात हे लक्षात येण्यासाठी तुम्ही खालच्या चॅटबॉक्स वरती इंटरेस्टेड असा वर्ड जो आहे, इंटरेस्टेड हा जो शब्द आहे तो टाईप करा. आय एम इंटरेस्टेड असा वर्ड टाईप करा, जेणेकरून मी सेशन जे आहे ते आपलं स्टार्ट करतो. ओके, नमस्कार, मी तन्मय दीक्षित आणि आजचं जे आपलं सायबर सिक्युरिटी अवेअरनेसचं सेशन आहे हे आपण आता इथे स्टार्ट करत आहोत. बेसिकली या सेशन मध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत नवीन या शिकायच्या आहेत. मग याच्यात तुम्हाला लक्षात येणार आहे की जसं सरांनी इंट्रोडक्शन दिलं, इथिकल हॅकिंग म्हणजे काय आहे, सायबर सिक्युरिटी म्हणजे काय आहे, सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर तुमची ही जी पण सिस्टीम आहे ही सिस्टीम तुम्ही वापरताना कशा टाईप मध्ये सुरक्षित राहायचंय आणि हे सुरक्षित राहताना तुम्ही कशा प्रकारे तुमच्या स्वतःची आणि तुमच्या सोबत त्यांची घरातल्यांची तुम्ही जिथे कुठलीही गोष्ट करतायत, जिथे कॉम्प्युटर नेटवर्कचं गॅजेट आहे तिथे तुम्ही कशा प्रकारे सिक्युअर आणि सेफ राहू शकता हे आपण शिकणार आहोत. सो सर्वप्रथम मी माझी इंट्रोडक्शन तुम्हाला देतो. मी रेग्युलरली मला स्पीकर्स म्हणून बोलवलं जातं. शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम, म्हणजेच विद्यार्थी आणि फॅकल्टी, टीचर्स आणि इंडस्ट्री मधले लोक यांना ट्रेन करण्यासाठी बोलवलं जातं की त्यांची सिक्युरिटी कशा टाईप मध्ये अजून सिक्युअर होऊ शकते त्याच्यासाठी. त्याचबरोबर स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलच्या कॉन्फरन्स मध्ये सुद्धा मला बऱ्याचदा बोलवलं जातं आणि बऱ्याच कॉन्फरन्स मध्ये पूर्ण होस्ट जे आहेत ते आम्ही केलेले आहेत.
याच्यानंतर जर आपण बघितलं तर बऱ्याच वेळेला विविध न्यूज चॅनल्स जे आहेत या न्यूज चॅनल्स वरती सुद्धा बोलवलं जातं की एखादी कुठली घटना घडलेली असेल किंवा सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात कुठलाही विषय असेल तर त्याच्या संदर्भामध्ये एक्सपर्ट कोट किंवा माझं मत काय आहे सायबर तज्ञ म्हणून हे विचारलं जातं. यासोबत मी काही बरेच हँड्स ऑन वर्कशॉप्स पण घेत असतो की ज्याच्या थ्रू तुम्हाला जे पण प्रॅक्टिकल्स आहेत ते लक्षात येणार आहे. आणि यावरून मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की जे आता मी इथे शिकवणार आहे हे सेम प्रॅक्टिकल सुद्धा त्याच्यातल्या ज्या पण इम्पॉर्टंट गोष्टी असतील हे तुम्ही इथे बसून सुद्धा प्रॅक्टिकल करू शकता. सो उद्यापासून जेव्हा तुम्ही बसणार आहात अटेंड करणार आहात सेशन तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुमच्याकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल तर तुम्ही हे सेशन जे आहे ते एखाद्या मोबाईल वरती ऑन करू शकतात आणि जे पण मी प्रॅक्टिकल सांगणार आहे हे प्रॅक्टिकल सुद्धा तुम्ही तुमच्या शेजारच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वरती करू शकणार आहात. सो आपण हे जे सेशन आहे हे बेसिकली सेशन स्टार्ट करूया. याच्यामध्ये मी तुम्हाला काही रूल सांगतोय की ते तुम्ही नीट इथे लक्ष द्या. पहिल्यांदा याच्यामध्ये काही सेशन्स आहेत, या सेशन्स मध्ये आपण काही इंट्रोडक्शन गोष्टी बघणार आहोत. याच इंट्रोडक्शन सोबत जर आपण बघितलं तर काही पार्ट जो आहे तो थेरॉटिकल पार्ट आहे आणि याच थेरॉटिकल पार्ट बरोबर हँड्स ऑन ट्रेनिंग पण होणार आहे. आवश्यक असलेले सिस्टीम्स किंवा सॉफ्टवेअर जे आहेत ती कशा टाईप मधून आणि कुठून डाउनलोड करायची हे तुम्हाला सुद्धा इथे लक्षात येणार आहे. आणि त्याच्या सोबत जर तुम्हाला रिअल केस कशा होतात आणि याच्या केस स्टडी कशा असतात हे तुम्हाला या सेशन मध्ये लक्षात येणार आहे. आणि जर तुम्हाला कुठलेही डाऊट आणि क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आता ज्या प्रकारे इथे सगळ्यांनी एंटर केलेला आहे त्याच प्रमाणे तुम्ही खाली पण एंटर करा जेणेकरून मला त्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील. सो बेसिकली सर्वात पहिला जो टॉपिक आहे तो आपण बघूया, अंडरस्टँड व्हॉट इज अ सायबर सिक्युरिटी आणि आजच्या डेटला याची गरज का आहे. सो सायबर सिक्युरिटी जर तुम्ही बघायला गेलात तर आज कुठे कुठे आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं आज सायबर सिक्युरिटी जी आहे याची गरज का बरं वाटते आणि कुठे कुठे आवश्यक आहे. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी वाटतात जिथे जिथे आवश्यक वाटते सायबर सिक्युरिटी ते पॉइंट्स तुम्ही चॅटबार मध्ये आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाका जेणेकरून लक्षात येईल की कुठल्या कुठल्या वेळेला आणि कुठे कुठे सायबर सिक्युरिटी आवश्यक असते. तर मी तुम्हाला काही ठिकाणं सांगतोच आहे. सर्वात सोपं बघा की आपण मोबाईल कधी पण जेव्हा यूज करतोय तेव्हा मोबाईल यूज करत असताना आपल्याला मोबाईलची सुरक्षा आवश्यक आहे. याचं रिझन जर आपण बघितलं तर आपला मोबाईल कुठे आणि कधी आवश्यक आहे मोबाईलची सिक्युरिटी हे जर आपण बघितलं तर सर्वात पहिल्यांदा आहे आपलं नेट बँकिंग आहे. नेट बँकिंग करत असो तर आपल्याला मोबाईल सिक्युअर ठेवणं आवश्यक आहे, कारण मोबाईल जर सिक्युअर नसेल तर तिथे अटॅक जो आहे तो सायबरचा इझिली होऊ शकतो. त्याच्यानंतरचा जो दुसरा अटॅक आहे तो आहे ऑनलाईन शॉपिंगच्या वेळेला. ऑनलाईन शॉपिंग जेव्हा तुम्ही करत असतात त्यावेळेला सुद्धा सायबर सिक्युरिटीची जास्त गरज आहे. तसंच लॅपटॉप जे असतात हे लॅपटॉपला तुम्ही अँटीव्हायरस फायरवॉल्स वगैरे यूज करू शकता. सोशल मीडियाचा एक पार्ट आहे. जेव्हा सोशल मीडियाचा तुम्ही वापर करत असता तेव्हा तुमचा जो अकाउंट आहे हा सिक्युअर आणि सेफ राहणं आवश्यक आहे. त्याच्याच सोबत जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणून ऑनलाईन पेमेंट करणार आहात तर ती वेबसाईट ओरिजिनल आहे का फेक आहे हे आपल्याला चेक करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जर आपण अजून काही बघितलं तर वेब प्रोटेक्शन सुद्धा एक पार्ट आहे की जिथे ही गोष्ट आवश्यक आहे. त्याच्यानंतर ईमेल अकाउंट आपण वापरतो तिथे सुद्धा आपल्याला ईमेल ची अकाउंटची सिक्युरिटी आवश्यक आहे. आणि याच्या सोबत अजून पण मी काही गोष्टी तुमच्या सोबत सांगणार आहे आणि शेअर करणार आहे. तर या कुठल्या आहेत की जिथे ही गोष्ट आवश्यक असते. तर सर्वात पहिली आणि सायबर सेफ्टीची इम्पॉर्टंट पार्ट कुठला आहे तर हा लक्षात घ्या. हा पार्ट कुठला इम्पॉर्टंट आहे तर जिथे कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटरचा नेटवर्क कनेक्टेड आहे, जिथे कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटरचा नेटवर्क कनेक्टेड आहे अशा सर्व ठिकाणी सायबर सिक्युरिटीची आवश्यकता आहे.
मग तिथे सीसीटीव्ही कनेक्टेड असेल किंवा अजून पण कुठली सीसीटीव्ही जर कनेक्टेड असेल तर सीसीटीव्हीचं पूर्ण नेटवर्क आहे. मोबाईल असेल तर मोबाईल्सचे नेटवर्क आहेत, मोबाईलचे टॉवर्स आहेत. एखादं ऑर्गनायझेशन आहे तर त्या ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा त्याचा आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला या सेशन्स मध्ये काय काय गोष्टी लक्षात येणार आहे, हा जो ऑनलाईन कोर्स आहे याच्यामध्ये काय काय गोष्टी लक्षात येणार आहेत, तर आपल्याला सर्वात प्रथम याच्यामध्ये कुठले लूपहोल्स आहेत आणि हे लूपहोल्स आपण कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो हे लक्षात येणार आहे. शिवाय याच्याच मध्ये कुठल्या टाईपच्या क्रिटिकल सिस्टीम्स आणि इन्फॉर्मेशन सिस्टीम्स कुठल्या आहेत याचे टर्म्स लक्षात येणार आहेत आणि आवश्यक गोष्टी ज्या आहेत त्या आपण प्रॅक्टिकल सुद्धा करणार आहोत. त्याच्याच नंतर हे जेव्हा वर्कशॉप आपलं कम्प्लीट होईल तेव्हा या वर्कशॉप कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला मेन गोष्ट लक्षात येणार आहे की तुम्ही इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सेफली सर्फिंग कसं करू शकणार आहात आणि तुम्ही सर्फिंग सेफली करत असल्यामुळे तुमचा डेटा नेहमी सिक्युअर आणि सेफ राहणार आहे, तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन करणार आहात आणि शिवाय काही तुम्हाला कॉम्प्युटर फोरेन्सिक्सचे बेसिक्स प्रॅक्टिकल्स सुद्धा लक्षात येणार आहे. सो सर्वात पहिल्यांदा एक आपण पार्ट बघूया, करंट सिनारिओ काय आहे. सो करंट सिनारिओ, हॅकर्स माहिती आहेत, हे इथे तुम्हाला हॅकर्सचे वेगवेगळे फोटो दाखवले जात आहेत. हॅकर म्हणजे काय, तुमच्या दृष्टीने हॅकर्स म्हणजे काय हे तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका, तर मी तुम्हाला हॅकर्स म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार काय काय असतात हे सांगतो. बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हॅकर्स म्हणजे ते त्यांच्याकडे असलेल्या स्किल्सचा चांगल्या किंवा वाईट प्रकारे यूज करू शकतात आणि जर ते त्यांच्याकडे असलेल्या स्किल्सचा, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा चुकीच्या प्रमाणे वापर करत असतील तर त्याला सायबर क्राईम असं कन्सिडर केलं जातं. आता याच्याच नंतर आपल्याला लक्षात येणार आहे याच्यात पॉझिटिव्ह पार्ट पण आहे. याच्यात पॉझिटिव्ह पार्ट जर आपण बघायला गेलं तर कुठल्या टाईपचा पॉझिटिव्ह पार्ट आहे, तर सर्वात मेन गोष्ट म्हणजे हॅकर्सचा पॉझिटिव्ह पार्ट जर आपण बघायला गेलो तर सिक्युरिटी रिसर्चर्स आहेत. आता सिक्युरिटी रिसर्चर जे आहेत हे सिक्युरिटी रिसर्चर्स इंटरनेट आणि इंटरनेटच्या दृष्टीने इंटरनेटवरती ज्या पण गोष्टी वर्क होत आहेत त्या सेफ आणि सिक्युअरली कशा टाईप मध्ये वर्क होतात याचं ट्रेनिंग जे आहे ते सिक्युरिटी रिसर्चर्सला असतं. हे तुम्हाला स्किल्स जे आहेत ते तुम्ही नीट बघून वर्क करू शकता. याच्यासाठी काही वेगवेगळ्या टीम्स असतात की ज्या वर्क करत असतात. बऱ्याच वेळेला त्यांना वेगवेगळ्या कंट्रीमध्ये, वेगवेगळ्या स्टेट्समध्ये या टीम्स असतात. सिक्युरिटी इमर्जन्सी सिस्टीम्स टीम म्हणून पण आहेत की ज्या या वर्क करत असतात. त्याच्यानंतर सायबर क्राईम इंडियामध्ये कशा प्रकारे होत आहेत हे आपल्याला इथे थोडंसं लक्षात येणार आहे. हा जो चार्ट आहे या चार्ट मध्ये तुम्हाला लक्षात येईल की वेगवेगळ्या टाईपचे सायबर क्राईम्स इन इंडिया कोणकोणते आहेत, सायबर क्राईम्स इंडियामध्ये कोणकोणत्या प्रकारचे होत आहेत ते तुम्हाला लक्षात येईल. ऑनलाईन स्कॅम्स जे आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाईन स्कॅम्स होतात, फसवेगिरी होते, तो एक पार्ट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्बिंगचे अटॅक्स आहेत, हे अटॅक्स सायबर क्राईम मध्ये होतात. त्याच्यानंतर पायरसी जी आहे ती म्युझिक पायरसी आहे, सॉफ्टवेअर पायरसी आहे, इथे आपण काही पार्ट्स बघितलेले आहेत. त्याच्यानंतर डेटा थेफ्ट होऊ शकते, ऑर्गनायझेशन मधले काही सिक्युअर फाईल्स वगैरे ज्या आहेत त्या लीक होऊ शकतात. सो आयडेंटिटी थेफ्ट होऊ शकते.
सोशल इंजिनिअरिंग अटॅक जो आहे हा पण एक प्रकारचा अटॅक आहे की याच्यामध्ये बेसिकली कुठल्या टाईपचे अटॅक्स होत आहेत तर तुमच्या कळत अथवा न कळत ही जी इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडून ती इझिली काढली जाते आणि सोशल इंजिनिअरिंगचा अटॅक जो आहे तो इझिली केला जातो. याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. हे कशा टाईप मध्ये वर्क होते की तुम्ही समजा तुमचा युजर नेम पासवर्ड एखादी गोष्ट ठेवली आहे आणि तो जो पण पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्ही जिथे ठेवलेला आहे तो पासवर्ड सिक्युअर राहणं आवश्यक असतं. पण तोच पासवर्ड ला तुम्ही पासवर्ड फॉरगेटच्या इथे जर काही एखादं माय रिमेंबर किंवा माय बर्थ प्लेस असं ठेवलंय आणि ते तुमच्या न कळत किंवा कळत कोणतरी विचारलं आणि तुम्ही ते सांगितलं किंवा माय बर्थ प्लेस म्हणून फोटो अपलोड केलेला असेल तर त्याचा डायरेक्टली तिथे यूज केला जाऊ शकतो. सायबर बुलिंग इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कळत अथवा न कळत कोणालाही कुठल्याही प्रकारचा जर त्रास होत असेल किंवा त्रास दिला जात असेल तर त्याला सायबर बुलिंग म्हटलं जातं. आणि सायबर अब्यूज म्हणजे पण त्याच टाईप मध्ये होतं. रॅन्समवेअर म्हणजे काय आहे? रॅन्समवेअर म्हणजे हा एक सायबर क्राईमचाच प्रकार आहे. याच्यामध्ये हॅकर्स आणि क्रिमिनल्स जे आहेत ते सिस्टीम वरती अटॅक घेतात. एकदा का सिस्टीम वरती अटॅक घेतला की त्या सिस्टीम वरती अटॅक केल्यानंतर डायरेक्टली ते जे हॅकर्स असतात ते तुमच्या सिस्टीम्स मधल्या ज्या पण फाईल्स आहेत या फाईल एडिट मॉडिफाय अल्टर करतात आणि ऑटोमॅटिकली तुमच्या जो पण स्क्रीन असतो त्या स्क्रीन वरती ऑटोमॅटिकली दोन व्ह्यू जे असतात एक स्क्रीन सेव्हर जो आहे तो थोडासा चेंज होतो. डेस्कटॉपचा वॉलपेपर जो आहे तो चेंज होतो आणि तिथे टायमर लागतं. असं बऱ्याचदा बघितलं गेलंय. आणि हे जेव्हा टायमर लागतंय हे टायमर लागल्यानंतर तिथे सांगितलं जातं की तुमच्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे सिक्युरिटी अनालिसिसचा जो पार्ट आहे तो नसल्यामुळे हॅकर्स क्रिमिनल्स त्या सिस्टीम वरती इन्फेक्टेड करतात. तो जो सिस्टीम असेल किंवा सर्व्हर असेल त्याच्यावरचा डेटा इन्क्रिप्ट करतात आणि पैसे मागतात. इथे तुम्हाला लक्षात येईल की सायबर क्राईम केस फाईल झालेल्या आहेत इंडियामध्ये. सुरुवातीला 20% ज्या होत्या त्या आयटी ऍक्ट मध्ये होत्या, नंतरच्या ज्या रेड मध्ये दिसत आहेत त्या इंडियन पिनल कोड मध्ये आहेत. ओके, सो यानुसार आपल्याला ग्राफ सुद्धा लक्षात येतोय. इथे आपल्याला लक्षात येईल की हॅकर्स आर टू टाइप्स. ओके, सो बेसिकली हॅकर्स जे आहेत याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत हॅकर्सचे. हॅकर्स जे आहेत ते सर्वात पहिला जो आहे तो व्हाईट हॅट हॅकर आहे, म्हणजे तो सिक्युरिटी रिसर्चर सारखा काम करतो. आज आपल्या इथे सुद्धा सिक्युरिटी रिसर्चर जॉईन झालेत राहुल म्हणून. त्याच्यानंतर इथिकल हॅकर आहे, सायबर सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेटर्स आहेत, सायबर फोरेन्सिक एक्सपर्ट्स आहेत, ब्लॅक हॅट हॅकर्स आहेत. ब्लॅक हॅट हॅकर्स म्हणजे ते त्यांच्याकडे असलेल्या स्किल्सचा चुकीचा यूज करतात. ग्रे हॅट हॅकर्स आहेत. ग्रे हॅट हॅकर्स म्हणजे कोण आहेत की जे त्यांच्या चांगल्या जसं काम करतात त्याचप्रमाणे वाईट कामाला त्यांच्या नॉलेजचा वापर करतात आणि इतर लोकांना त्यांचा जो आहे तो त्रास पण होतो. सो ग्रे हॅट हॅकर म्हणजे बेसिकली काय आहे की ते कधी चांगलं काम करतील कधी वाईट काम करतील. व्हाईट हॅट हॅकर म्हणजे काय की तो नेहमी चांगल्या कामाच्या नॉलेजचा गैरवापरच करेल. त्याच्यानंतर सुसाइडर हॅकर्स आहेत. सुसाइडर हॅकर म्हणजे काय की ते त्यांच्याकडच्या असलेल्या टेक्नॉलॉजीचा चुकीचा वापर करतील आणि समोरच्या पर्सन वरती अटॅक करतील. सो हे काही पार्ट्स आहेत की हे पार्ट्स आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा आपल्याला इथे ग्राफ जो आहे तो बघायला मिळतोय. इथे जे आहे ते तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीला 1700 1800 केसेस झाल्या होत्या आणि त्याच्यापैकी साधारणतः 1184 पर्सन्सला अरेस्ट झाले होते. त्याच्यानंतरची जी इथे गोष्ट आहे तेच हळूहळू ग्राफ जो आहे तो पण कशा प्रकारे वाढत गेलाय हे आपल्याला इथल्या ग्राफ वरून इझिली लक्षात येईल. त्याच्याच नंतर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे साधारणतः 2011ला किती पर्सेंट केसेस
सो तुम्हाला इथे लक्षात येईल की सायबर क्राईमचा जो ग्राफ आहे तो किती फास्टली वाढत चाललेला आहे. सो सगळ्यांनी इथे लक्ष द्या की सायबर क्राईम जे आहे हे खूप मोठ्या आणि स्पीडनी वाढत चाललेलं आहे. त्या साईडला इथे आपल्याला दुसरीकडे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात येईल की साधारणतः 2015ला 1520 ज्या केसेस आहेत ते ऑनलाईन फसवणुकीचे जे गुन्हे होते ते झाले होते आणि त्याच्यातले 468 जे होते ते उकल झालेत आणि हा ग्राफ सुद्धा हळूहळू वाढत गेलाय. इथे तुम्हाला लक्षात येईल की 2018ला 1478 केसेस ज्या होत्या ऑनलाईन फसवणुकीच्या त्या झाल्यात आणि त्याच्यामध्ये साधारणतः उकल जे झालेले आहेत ते 191 केसेसचा उकल झालेला आहे. सो तुम्हाला इथे लक्षात येईल की सायबर सिक्युरिटीमध्ये कशा टाईपमध्ये गुन्हेगार जे आहेत हे सायबर क्राईम करतायत. सो तुम्हाला इथे मी प्रश्न विचारतो की साधारणतः उकल केवळ किती % झालेले आहेत? सायबर क्राईम मध्ये जे पण उकल झालेली आहे ती किती % झालेली आहे ती तुम्हाला इथे चॅटबॉक्स मध्ये एंटर करायची आहे. इथे तुम्हाला लक्षात येणार आहे की किती % सायबर क्राईमची उकल झालेली आहे. बेसिकली काय होतंय की सायबर क्राईम जो होतोय त्याच्यामध्ये लोकांना ही गोष्ट पटकन लक्षात येत नाहीये की कळत अथवा न कळत हे जे सायबर मधले भामटे असतात हे भामटे सर्वसामान्य लोकांना वेगवेगळ्या प्रकारे फसवतात आणि ते फसल्यानंतर सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्या अकाउंटचे पैसे किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड मधले पैसे किंवा त्यांची खाजगी इन्फॉर्मेशन जी आहे ती चोरीला जाते. सो हा पार्ट तुम्ही लक्षात घ्या. हा खूप एक इम्पॉर्टंट पार्ट आहे की ऑनलाईन भामटे जे आहेत हे ऑनलाईन भामटे किंवा सायबर गुन्हेगार जे आहेत ते त्यांच्या नकळत सर्वसामान्यांच्या नकळत त्यांची इन्फॉर्मेशन किंवा त्यांच्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या चोरतात आणि त्यांना सायबर क्राईमच्या जाळ्यात जे आहेत ते फसवतात. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा सायबर पोलीस स्टेशन झालेले आहेत आणि इथे सायबर सिक्युरिटीची टीम सुद्धा आहे आणि हे जे पण सायबर क्राईम्स होत आहेत यांना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आज महाराष्ट्रातले जे सायबर पोलीस स्टेशन आहे हे पण खूप मोठ्या लेवलवरती काम करत आहे आणि यांना सुद्धा त्यामध्ये चांगल्या प्रकारे यश आपल्याला मिळताना दिसून येत आहे. आता इथे तुम्हाला मी काही केसेस ज्या आहेत त्या शेअर करतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. प्रतिसाद न देताही महिलेशी जर चॅटिंग केले तर विनयभंग मानला जाणार. शिक्षा किती होणार आहे? 3 ते 5 वर्ष. सो तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात घ्या. इथे मी तुम्हाला वाचून दाखवतो. आता ऑनलाईन चॅटिंग करत असताना तरुणांना सावधानगिरी बाळगणे आवश्यक आहे. ऑनलाईन चॅटिंग करत असताना एखादी मुलगी वा महिला महिलेला तिने समजा जर प्रतिसाद देत नसेल आणि तरी सुद्धा जर तुम्ही कम्युनिकेशन करत असाल तर ती जी आहे ती गोष्ट जी आहे ही कन्सिडर केली जाते आणि कलम 354च्या अंडरमध्ये हा गुन्हा जो आहे तो ग्राह्य धरला जाऊ शकतोय. त्यामुळे इथे लक्षात घ्यायचंय की किती % इथे आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर 3 वर्षापासून 5 वर्ष जे आहे तो इथे गुन्हा जो आहे गुन्ह्याची जी शिक्षा आहे ती होणार आहे. दुसऱ्या केसमध्ये आपल्याला लक्षात येईल इथे किती वेळा बँकचा अकाउंट हॅक केलाय. बँकचा अकाउंट किती वेळा हॅक केलाय तो तुम्ही सगळ्यांनी इथे एंटर करा. सो तुम्हाला इथे लक्षात येईल की नेट बँकिंगच्या द्वारा साधारणतः 17 वेळा बँकेचा अकाउंट जो आहे तो हॅक केला गेलाय आणि 45 लाख रुपये जे आहेत ते लुटले गेले. सो ही गोष्ट लक्षात घ्या. हॅकर्स क्रिमिनल्स वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये
वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे लॉजिक आणि टेक्निक्स वापरत असतात आणि ते टेक्निक्स वापरत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला जनतेमध्ये तेवढी साक्षरता नसल्यामुळे ऑटोमॅटिकली सर्व लोक जे आहेत जे सायबर साक्षर नाही आहेत हे या सायबर क्राईमला बळी पडत आहेत. सो हा पार्ट तुम्हाला लक्षात घेणं महत्वाचं आहे. इथेच मी तुम्हाला दुसरी एक गोष्ट जी आहे ती शेअर करतोय. इथे तुम्हाला लक्षात येणार आहे की IT इंजिनियर आहे, कॉम्प्युटरमध्ये वर्क करणारा एक इंजिनियर आहे आणि याला सायबर क्राईम मध्ये फसवला गेलाय. हा एका सोशल मीडियावरती अनोळखी महिलेशी चॅटिंग करत होता आणि हा अनोळखी महिलेशी चॅटिंग करत असताना तुम्हाला इथे लक्षात येईल की तो फसला गेलाय आणि फसल्यानंतर त्याला 23 लाखाचा जो दंड आहे तो बसला गेलाय. सो ही गोष्ट जी आहे ती लक्षात घ्या. सायबर क्राईम मध्ये समोरचा व्यक्ती कोण आहे हे लक्षात पटकन येत नाही. त्यामुळे अशा वेळेला काय करायचंय, अनोळखी व्यक्तीची फ्रेंडशिप ऍक्सेप्ट करायची नाही. तुम्हाला कळत अथवा न कळत समोरचा व्यक्ती मेसेज करू शकतो, टेक्स्ट मेसेज टाकू शकतो, पण तुम्हाला तो मेसेज टाकलाय किंवा फ्रेंड रिक्वेस्ट जर त्यांनी पाठवली आहे तर तुम्हाला इथे लक्ष देणं महत्वाचं आहे की तो समोरचा व्यक्ती कोण आहे. हे जर तुम्ही आयडेंटिफाय नसेल करू शकत तर तुम्ही सर्वप्रथम त्याला त्याचा जो मोबाईल नंबर आहे तो मागा, जेणेकरून तुम्हाला मोबाईल नंबर वरून काही इन्फॉर्मेशन लक्षात आली तर ती कळू शकते. उदाहरणता कशी, तर तुम्ही तो मोबाईल नंबर गुगल वरती टाकून बघू शकता, ट्रू कलर वरती टाकून बघू शकता. तिथून तुम्हाला ऑथेंटिकेट इन्फॉर्मेशन मिळेल याची खात्री सांगता येत नाही, पण तुम्हाला आवश्यक असलेली थोडी का होईना एखादी इन्फॉर्मेशन जी आहे ती तिथून सरळ मिळू शकते. त्याच्यानंतर हॅकर्स क्रिमिनल्स डायरेक्टली बऱ्याचदा प्ले स्टोअर वरती पण अटॅक करू शकतात आणि एकदा का अशा मोठ्या प्ले स्टोअर वरती जर त्यांनी अटॅक केला तर ते डायरेक्टली लोकांना सफर पण व्हावं लागू शकतं. सो ही पण गोष्ट जी आहे ही तुम्ही लक्षात घ्या. याच्यामध्ये काही सायबर गुन्हे झाले तर त्याच्या संदर्भात काही लॉ पण आहेत, पण हे लॉ आपण खूप थोडक्यामध्ये बघणार आहोत. आपण फक्त त्यांचे टायटल्स काय आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय होतात ही इन्फॉर्मेशन बघणार आहोत. असे टोटल बऱ्याच मोठे लॉ आहेत, त्याचे सब सेक्शन्स असतात, त्याच्यातले फक्त आपण काही जे सब सेक्शन्स आहेत तेच आपण इथे बघणार आहोत. अनऑथराइज ऍक्सेस म्हणजे काय आहे की कुठलीही गोष्ट विदाउट परमिशन ऍक्सेस करणं किंवा डेटा एक्स्ट्रॅक्ट करणं किंवा कॉपी करणं. दुसरं इम्पॉर्टंट सेक्शन काय आहे याच्यामध्ये, तर हॅकिंग आहे. याच्यामध्ये एखादी इन्फॉर्मेशन जी आहे ती डिस्ट्रॉय करणे, डिलीट करणे, एडिट मॉडिफाय करणे किंवा अल्टर करणे. सो तो त्याच्यासाठी सेक्शन 66 आहे, पण याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या टाईपचे छोटे सेक्शन जे असतात ते असतात. त्याच्यानंतर तिसरा जो सेक्शन आहे तो सायबर पोर्नोग्राफी आहे. सायबर पोर्नोग्राफी म्हणजे इंटरनेटवरती किंवा इंटरनेट टेक्नॉलॉजीचा यूज करत असताना कुठलीही अशी पब्लिश इन्फॉर्मेशन केली की जी पब्लिकली अलाउ नाहीये किंवा ती जर ट्रान्समिट करायचा प्रयत्न केला गेला तर सेक्शन 67 जो आहे हा लागू शकतो. हे आपण जे सेक्शन्स आहेत हे खूप थोडक्यामध्ये इथे बघितलेले आहेत. आता याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी काय काय आहेत हे आपण इथे बघणार आहोत. ओके, आपल्याला इथे ओके बरोबर आहे तुमचं. बऱ्याचदा अशी जी फ्रेंड रिक्वेस्ट असते ती ऍक्सेप्ट करायची गरज नाहीये, पण हॅकर्स क्रिमिनल्स किंवा जे पण प्रेडिटर्स असतात ते अशा प्रकारे समोरच्या माणसाला सायबरच्या जाळ्यात अडकू शकतात. त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती लक्षात घेणं आवश्यक आहे. आता सायबर ऑपॉर्च्युनिटी कशा टाईप मध्ये आहे आणि कशा टाईप मध्ये आधी सुद्धा होत्या हे तुम्हाला इथे लक्षात येणार आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला पॅकेज लक्षात येईल की किती जॉब्स अवेलेबल आहेत. साधारणतः 2015च्या सुमारास सायबर सिक्युरिटीमध्ये 5 लाख जॉब आहेत असं तुम्हाला इथे लक्षात येईल. तर हे जॉब्स कोणकोणत्या टाईपमध्ये असणार, तर इथे बघा सायबर सिक्युरिटी आहे, सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट आहे, फोरेन्सिक एक्सपर्ट आहे, मोबाईल फोरेन्सिक्स वाला आहे, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी प्रोफेशनल आहे,
अशा वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स असतात. सिक्युरिटी रिसर्चर आहे, त्याच्यानंतर चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर आहे, ऍडमिनिस्ट्रेटर्स असतात. तर या टाईप मध्ये सिक्युरिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स अवेलेबल असतात. सो ही अपॉर्च्युनिटी 2015 ला होती, आता 2020 चालू आहे, त्यामुळे ही अपॉर्च्युनिटी सुद्धा अशा प्रकारे वाढतच असणार आहे, हे तुम्हाला इथे लक्षात येणार आहे. कारण आजच्या डेटला सुद्धा सायबर क्राईम जे आहेत ते मोठ्या प्रकारे होत आहेत. 2016च्या सुमारास 1 मिलियन सायबर सिक्युरिटीमध्ये जॉब्स होते. तर हे पण तुम्हाला इथे लक्षात येणार आहे. या टाईप मध्ये जॉब्स असतात आणि हे इंटरनॅशनल लेवलले असतात. काही जॉब्स जे असतात ते अशा टाईप मध्ये असतात की इथे इंडिव्हिज्युअल लोक म्हणजे कंपनीमध्ये जाऊन तुम्ही कंपनीला सिक्युअर करू शकता. एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही जाऊन त्या ऑर्गनायझेशन्स मधले असलेल्या एम्प्लॉईंचं नेटवर्क सिक्युरिटी करू शकता. एखाद्या होस्टिंग कंपनीमध्ये तुम्ही जर गेलात तर त्या होस्टिंग सर्व्हर वरती जेवढ्या वेबसाईट आहेत त्या सिक्युअर करून देऊ शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटी असतात. दुसऱ्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत साधारणतः बग बाउंटी हंटर्स किंवा सिक्युरिटी रिसर्चर्स, हा पार्ट असा असतो की काही वेबसाईट्स आहेत की ज्या वेबसाईट्सनी अलाउ केलेलं असतं की तुम्ही आमच्या वेबसाईट्स वरती आम्ही सांगितलेल्या डोमेन वरती किंवा ऍप्लिकेशन वरती किंवा सिस्टीम वरती जर कुठल्याही प्रकारचे लूपहोल जर फाइंड आउट करू शकत असणार तर ते तुम्ही लक्षात आणून द्या. इथे आपल्याला बग बाउंटी हा पार्ट जो आहे, बग हंटिंग जो पार्ट आहे तो मेसेज आलेला आहे. तर तुम्हाला ही गोष्ट जी आहे ही लक्षात घ्यायची. सो बग बाउंटी, बग हंटिंग हा जो प्रकार आहे याच्यामध्ये काय आहे की इंडिव्हिज्युअल राहून सुद्धा तुम्ही मोठमोठ्याले अपॉर्च्युनिटी घेऊ शकता. मोठमोठ्याल्या ऑर्गनायझेशन जे आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला पण तुम्ही सिक्युरिटी प्रोव्हाइड करू शकता. तुम्हाला याच्यासाठी प्रोग्रामिंगचं थोडंसं स्किल्स असणं आवश्यक आहे किंवा त्या वेबसाईट्स कशा बिल्ड झालेल्या आहेत या सुद्धा गोष्टींचं नॉलेज असणं आवश्यक आहे. याच्यासाठी काही वेबसाईट सुद्धा आहेत इथे. हॅकर1 आणि बग क्राऊड या वेबसाईट ज्या आहेत या वेबसाईट्स वरती तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता की कशा टाईप मध्ये इथे अपॉर्च्युनिटी आहेत, कोणकोणत्या ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्या सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात. सो सेकंड स्टेप ऑफ व्हेरिफिकेशन जो आहे हा पण एक एकदम उत्तम पार्ट आहे तुमचे अकाउंट जे आहेत ते सिक्युअर करण्यासाठी. ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी कोणकोणत्या ऍप्लिकेशन्सचा वापर करायला पाहिजे, तर ऑनलाईन ऍप्लिकेशन्सचा यूज करताना मोस्टली भीम ऍप्लिकेशन जे आहे त्याचा वापर करणं आवश्यक आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशनचा वापर करताना तुम्ही तुमचा युजरनेम पासवर्ड जो आहे तो कोणासोबत सुद्धा कधी पण शेअर करणं आवश्यक नाहीये. शिवाय अजून तुम्हाला तुमची जी खासगी माहिती असते ती सुद्धा कोणासोबत शेअर करायची नाहीये. कुठल्याही अनऑथराइज ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये हे इन्स्टॉल करायचं नाहीये. सो ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे. सो आजच्या डेटला प्रत्येक फील्डमध्ये एक्सपर्ट्स लोक असतात. तुम्ही गुगलवरती सर्च करून बघू शकता की कोणकोणत्या पोझिशन्स आणि कोणकोणत्या टाईपचे जॉब्स आहेत आणि हे जॉब्स कशा टाईप मध्ये आहेत हे तुम्हाला लक्षात घेण्यासाठी तुम्ही लिंक्डइनला जाऊ शकतात. लिंक्डइनला जे सिक्युरिटी मध्ये वर्क करतायत किंवा बग क्राऊड आहे, हॅकर1 ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा जे ऑलरेडी या इंडस्ट्रीमध्ये वर्क करतायत यांच्या प्रोफाईल्स तुम्ही बघू शकता. ऑलरेडी ज्या या फील्डमध्ये जे टीचर्स वर्क करतायत त्यांचे रिसर्च पेपर जे आहेत ते तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येतील. ओके, आता जर आपल्याला कुठल्याही गोष्टी विचारायच्या असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजर ही सुद्धा एक पोस्ट असते. बऱ्याच मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स मध्ये ही जी पोस्ट असते ती आजकाल अवेलेबल असते. ओके, तुम्ही पेटीएम्स ऍप्लिकेशन सुद्धा यूज करू शकतात. ही ऍप्लिकेशन यूज करताना तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे. काही काळजी म्हणजे बेसिकली काय आहे की तुम्हाला कुठलाही इन्फॉर्मेशन किंवा कोड हा स्कॅन करून पैसे भरायचे कोणाला द्यायचे असतील तर.
समजा कोणी तुम्हाला एखादी जर लिंक पाठवली तर ती लिंक ओपन करायची नाहीये. पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कोणी एखादी लिंक पाठवली आहे आणि सांगितलं की ही लिंक जी आहे ती पे करा, तर तुम्ही डायरेक्टली असे ऍप्लिकेशन यूज करताना ही काळजी घेणं आवश्यक आहे. ओके. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्याची वेगवेगळी ऍप्लिकेशन्स माहित असणार, पण हे ऍप्लिकेशन्स मध्ये तुम्हाला काही गोष्ट जे आहे या लक्षात घ्यायच्या आहेत की ऑनलाईन तुम्ही सोशल मीडियावरून किंवा सोशल प्लॅटफॉर्म वरून किंवा जे पण ऍप स्टोअर्स असतात तिथून कुठलंही ऍप्लिकेशन डाउनलोड करताना ते ऍप्लिकेशन नेहमी ट्रस्टेड सोर्स वरूनच डाउनलोड करायचे. कारण हे जे ऑनलाईन ट्रस्टेड सोर्स असणार आहे ते तुम्हाला व्हेरीफाय करणं आवश्यक आहे. ओके. सो हा पार्ट जो आहे हा लक्षात घेणं आवश्यक आहे. ओके. आजच्या डेटला प्रोफेशनल कोर्सेस पण बऱ्यापैकी आहेत, तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता. त्याच्यातली ईसी काउन्सिल म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे की जे सर्टिफाईड इथिकल हॅकिंग आणि सर्टिफाईड सिक्युरिटी प्रोफेशनलचे जे कोर्सेस आहेत ते प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर अजून बरेच कोर्सेस आहेत. माइल वेब म्हणून पण आहे, पुण्यातलं एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ म्हणून पण आहे. तुम्ही तुमचं नॉलेज जे आहे हे नॉलेज टेस्ट करण्यासाठी तिथून पण करू शकतात. गुजरात स्टेट फॉरेन्सिक्स युनिव्हर्सिटी म्हणून पण आहे. प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स म्हणून पण असतात बऱ्याच ऑर्गनायझेशन्स, तुम्ही तिथून सुद्धा शिकू शकतात. याच्यासाठी इंटरनॅशनल कोर्स बरोबर तुम्हाला तुमच्या स्वतःचे हँड्स ऑन प्रॅक्टिकल जे आहेत ते स्किल्स इम्प्रूव्ह करणं ते सुद्धा आवश्यक असतं. कारण जेव्हा तुमचे इंटरनॅशनल लेवलचे सर्टिफिकेशन्स आहेत किंवा ते नाही आहेत, पण त्याच्या बरोबर तुमचं स्वतःचं स्किल्स जे आहे हे वाढणं आवश्यक आहे. सो या टाईप मध्ये ओके. इथिकल हॅकिंग म्हणजे बेसिकली काय आहे की एखाद्या ऑर्गनायझेशन्स मध्ये इथिकल हॅकर्सला हायर केलं जातं आणि त्याच्यामधून बेसिकली त्याला अर्थार्जन जे आहे ते दिलं जातं. मग ते ऑर्गनायझेशन कुठलं आहे, कुठल्या टाईप मध्ये ते वर्क होत आहे हे चेक करणं आवश्यक आहे. ओके. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला एक्सपर्ट व्हायचं असेल तर तुम्हाला तुमची जी प्रॅक्टिस आहे ती करणं आवश्यक आहे. याच्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशनची काही गरज नाहीये. तुम्हाला ही जी टेक्नॉलॉजी आहे या टेक्नॉलॉजीचा जर वापर करता नीट येत असेल तर तुम्ही या फील्डमध्ये एक्सपर्ट होऊ शकता. सर्टिफिकेशन जे आहेत किंवा रेकॉग्निशन्स आहेत, हॉल ऑफ फ्रेम्स आहेत, हे तुम्हाला तुमच्या नॉलेज च्या दृष्टीने तुम्हाला ठराविक ज्या गोष्टी आहेत त्या कन्फर्म येत आहेत की नाही आणि व्हेरीफाय करण्यासाठी कन्सिडर केल्या जातात. ओके. बाकीचे जे फायरवॉल बेसिकली जो पण डेटा एंड अँड रिसिव्ह होणार आहे तुमच्या नेटवर्क मध्ये तो अनालिसिस करण्यासाठी बेसिकली फायरवॉलचा यूज केला जातो. ओके. अजून जर कोणाला काही क्वेश्चन्स असतील, प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी विचारा. जे आज आपलं सेशन झालं याच्या संदर्भात उद्या आपण सेम याच टाइमला संध्याकाळी 5च्या सुमारास इथे भेटणार आहोत. काही हँड्स ऑन प्रॅक्टिकल्स मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यासाठी तुम्हाला इथे या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येणार आहेत. त्याच्यासाठी तुमच्याकडे समजा लॅपटॉप आणि डेस्कटॉप असेल तर तुम्ही एका ठिकाणी मोबाईल ठेवून सुद्धा प्रॅक्टिकल करू शकता. सो बऱ्याच गोष्टी आहेत
की जे आपल्याला इथे लक्षात येणार आहेत. ओरिजिनल व्हॉट इज फिशिंग, ओरिजिनल वेबसाईट सारखीच एक फेक वेबसाईट जी आहे ही केली जाते आणि ही केलेली जी वेबसाईट असते ती लोकांना लक्षात येत नाही. लोक तिथे युजर नेम पासवर्ड जे आहेत ते एंटर करतात आणि त्या सायबर सापळा म्हणजे ज्यांनी ती वेबसाईट तयार केलेली आहे त्याच्याकडे त्या युजर पासवर्ड जो आहे फेक वेबसाईट वरती ज्या लोकांनी युजर पासवर्ड टाकला होता तो त्यांच्याकडे पोहोचतो. पण याच्यापासून पण प्रोटेक्शन घेण्यासाठी नेहमी सेकंड स्टेप ऑफ व्हेरिफिकेशन ऑन करणं तेवढंच तुमचं इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच ऑनलाईन वेबसाईट्स आहेत अशा टाईपच्या. हो, ऍप्लिकेशन जी आहेत ही सेफ असतात पण तुम्ही ती ऍप्लिकेशन वापरताना काळजी घेणं आवश्यक असतं. कारण बऱ्याच ऍप्लिकेशन जे असतात हे त्यांचे सिक्युरिटी टेस्टिंग जे असतं ते रेग्युलरली चालू ठेवतात जेणेकरून ती ऍप्लिकेशन रेग्युलरली अपडेट होत असतात. यस, डिप्लोमाचे स्टुडंट जे आहेत यांना याचा चांगला बेनिफिट होऊ शकतो करिअरमध्ये. ओके, थँक्यू. ओके, CEH सर्टिफाईड इथिकल हॅकर ही एक एक्झाम आहे. सर्टिफाईड सिक्युरिटी अनालिस्ट ही एक एक्झाम आहे. सर्टिफाईड हॅकिंग फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर ही एक इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर CISSP सर्टिफाईड हॅकिंग फॉरेन्सिक CISSP म्हणून पण एक सर्टिफिकेशन आहे. सर्टिफाईड इन्फॉर्मेशन सिस्टीम सिक्युरिटी प्रोफेशनल. ओके, थँक्यू. आज आपण सेशन जे आहे ते अटेंड केलं त्याबद्दल. सेम अशाच टाईपचं सेशन आपलं उद्या सुद्धा होणार आहे. सेम तुम्ही उद्या सुद्धा कनेक्ट व्हा. याच्यामध्ये अजून ज्या काही टॉपिक्स जे आहेत ते तुम्हाला उद्या पण लक्षात येतील. काही हँड्स ऑन प्रॅक्टिकल्स होणार आहेत ते पण तुम्हाला उद्या लक्षात येतील. ओके, इथे आपल्याकडे बऱ्याच टाईप्सचे ओके इथे तुम्हाला बेसिकली EC काउन्सिल म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे ते तुम्ही गुगलवरती सर्च करा जेणेकरून तुम्हाला त्यांच्या सर्टिफिकेशनसाठी काय काय लागणार आहेत ते क्वालिफिकेशन तुम्हाला लक्षात येईल जेणेकरून ते तुम्हाला तिथून ऑटोमॅटिकली चेक करता येईल. ओके, थँक्यू.